नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक प्रणय कथेमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. सुनील सर आज ऑफिसमध्ये उशिरा पोहोचले. ऑफिसमध्ये सर्वजण एकत्र बसून गप्पा मारत होते. हसणं खेळणं सुरू होतं. सुनील सर येताच त्यांचा आवाज कमी झाला. सुनील सरांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि ते आपल्या कामामध्ये गुंतले असा अभिनय करायला लागले. परंतु त्यांचं लक्ष लागत नव्हतं. कायरा बसते त्या खुर्चीकडे ते वारंवार पाहत होते. तिची खुर्ची रिकामी होती. त्यांना वाटलं ती वॉशरूममध्ये गेली असावी, परंतु बराच वेळ झाला तरी ती काही आली नाही. तेव्हा ते काहीसे अस्वस्थ झाले. त्यांनी सखारामला आवाज दिला. सखाराम. आलो सर, असं म्हणत सखाराम हजर झाला. कम्प्युटरकडे पाहत पाहत ते बोलू लागले. सखाराम, कायरा मॅडम आल्या नाहीत का? आल्यात ना. मग दिसत नाहीत? त्या देशपांडे सरांसोबत बाहेर गेलेत. बरं, कुठे गेलेत ते? काही सांगितलं का? नाही सर. हां, आम्हाला यायला उशीर होईल एवढंच म्हणाले सर. बरं ठीक आहे, माझ्यासाठी एक मस्त कॉफी आण. एवढं बोलून ते कामामध्ये गुंतले. परंतु त्यांचं लक्ष मात्र कशातच लागत नव्हतं. इकडे देशपांडे सर कायराला घेऊन स्टार मॉलमध्ये शिरले. सर, इकडे कुठे चाललोय आपण? कायरा, तू माझ्यासोबत आली आहेस. मी फक्त सांगेन ते ऐक. ठीक आहे सर. मॉल फारच भव्य दिव्य होता. त्यातील एका मोठ्या कपड्याच्या शोरूममध्ये ते शिरले. तिथे असलेल्या उत्तम क्वालिटीच्या जीन्स आणि टॉपकडे लक्ष जाताच ते म्हणाले, कायरा, ते बघ, तुला कसं वाटतंय? सर, ते छान आहे, पण माझी आर्थिक परिस्थिती ते घेण्यासारखी नाही. देशपांडे सर हसले. अगं, पैसे तुला कुठे द्यायचे? तुला फक्त पसंत करायला सांगितलं मी. कायराला काहीच कळेना. ती गप्प राहिली. तुला आवडले का? सुंदर आहेत सर. काय, कपडे की सर? ते हसले. दोन्ही आहे सर. कायरा काहीशी हुशारीने बोलली. सर हसले. ते सेल्समनकडे वळाले आणि म्हणाले, ये पॅक कर दो. बिल पेड करून मग कायराकडे ते देत म्हणाले, कायरा, मी तुझ्या काम करण्याच्या पद्धतीवर फार खुश आहे. हे तुला माझ्याकडनं सप्रेम भेट. सर, कशाला? मी करते माझं काम, तुम्ही त्याचा पगार देता सर. ते पुन्हा हसले. अगं, हा बोनस आहे असं समज. आता मात्र तिचा नाईलाज झाला. परंतु तिला त्यांची ही भेट नको होती, परंतु तिला ते नाकारताही येत नव्हतं. बॅग हातामध्ये घेऊन ती शांतपणे सरांच्या सोबत चालली. पण तिच्या विचारामध्ये सुनील सर होते. ते आज ऑफिसला तिला दिसले नाहीत. ते का आले नाहीत? काही अडचण आलीच का? ते आजारी तर नसतील ना? असे अनेक प्रश्न तिच्या मनामध्ये येत होते. त्यांना मी अशी सरांसोबत फिरते हे नक्कीच आवडणार नाही. आणि जर त्यांना सरांनी मला हे कपडे घेतलेत हे जर कळाले तर ते रागावतील. त्यांना हे सांगावं की नाही, ती विचाराच्या गर्तेमध्ये हरवली होती. काय कायरा, काय विचारता तेस? काही नाही सर. तुला आनंद नाही झाला का? असं कसं सर? तुम्ही माझा एवढा सन्मान करताय, यापेक्षा आनंदाची दुसरी कुठली गोष्ट असेल? गुड. ते खुश होऊन म्हणाले, हे बघ, तू हुशार आहेस. तू आयुष्यामध्ये खूप पुढे जाऊ शकशील, परंतु तुला माझ्या काही गोष्टी ऐकाव्या लागतील. सरांनी केलेल्या स्तुतीमुळे कायरा सुखावली होती. थँक्यू सर, ती अनेकदा म्हणाली. आणि ते पुढे बोलू लागले, कायरा, माणसाला आयुष्यामध्ये संधी मिळतच असतात, परंतु त्याचं सोनं करायचं की नाही हे मात्र आपण ठरवायला हवं. सर काय बोलतात याकडे तिचं जास्त लक्ष नसल्यानं सरांच्या बोलण्यातील भाव तिला कळत नव्हता. आता ते एका आलिशान अशा प्रशस्त कॉफी हाऊस समोर आले. कायरा, चल जरा बसून बोलू. ते आतमध्ये शिरले. कायरा त्यांच्या मागोमाग आतमध्ये आली. कोपऱ्यातले एक टेबल निवडून ते तिकडे बसले. 2 कॉफीची ऑर्डर देताच थोड्या वेळामध्ये कॉफी आली. काचेतून बाहेरचं खूप स्पष्ट दिसत होतं. काच खूपच नितळ होती. कायरा, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. काय? तिनं प्रश्नार्थक मुद्रेनं पाहिलं.
कॉफीचा घोट घेत देशपांडे सर बोलायला लागले. तुला हे ऑफिस जॉईन करून 1-2 महिने झाले असतील, पण तू तुझ्या कामानं माझं मन जिंकलंय, म्हणून मी आज तुला हे सरप्राईज गिफ्ट देण्याचा विचार केलाय. ते थांबले आणि तिचा चेहरा निहाळू लागले. तिच्या चेहऱ्यावरती गोंधळ स्पष्ट दिसत होता, परंतु यावर काय प्रतिक्रिया द्यावी हे तिला सुचतच नव्हतं. ते पुढे बोलू लागले. कायरा, तुला माहीत नसेल मी एकटाच राहतो. हे अमेरिकेमध्ये स्थायिक झालेले आहेत. मी तिकडे जाऊ शकलो असतो, परंतु माझं मन तिकडे लागत नाही. मला आपला देश आवडतो. आता अशा वेळी कधी कधी माझं एकटेपण मला खायला उठतं. मला तो शाप वाटू लागतो. कोणीतरी आपल्या जवळचं असावं असं मला वाटू लागतं. माझ्याकडे सगळं काही असूनही कधी कधी मला प्रचंड दुःख होतं. ऑफिसमध्ये जॉईन झालीस आणि मला असं वाटायला लागलं की कोणीतरी आहे जी माझी काळजी घेऊ शकेल. देशपांडे साहेब काहीसे भावनिक झाल्यासारखे दिसत होते. कायरा काही वेळेस स्तब्ध झाली. तिला वाटू लागलं की देशपांडे सरांचं वय झाल्यामुळे ते आधार म्हणून पाहत असतील, आणि म्हणून ती मोकळेपणानं बोलली. सर, मी तुमच्यासोबत आहेच. तुम्ही काळजी करू नका. तुमच्या सुखदुःखामध्ये साथ द्यायला मला आवडेल. तुझ्याकडून मला हेच ऐकण्याची अपेक्षा होती, असं म्हणून त्यांनी आपला हात तिच्या हातावर ठेवला. कायराला त्यांच्या हाताचा स्पर्श काहीसा वेगळा जाणवला, परंतु तिनं त्याकडे दुर्लक्ष केलं. कॉफी घेऊन झालंच होतं. सर, आता आपण निघूयात का? हो, आणि आणखी एक, मी जे तुझ्याशी बोललो हे ऑफिसमध्ये कोणालाही कळता कामा नये. माझा हा एकटेपणा किंवा दुःख मला कोणालाही कळू द्यायचं नाही. सर, मी कोणालाही सांगणार नाही. याबाबत तुम्ही अगदी निश्चिंत राहा. गुड, मला तुझ्याकडनं हीच अपेक्षा होती. देशपांडे साहेबांनी बिल दिलं आणि ते दोघेही कॉफी हाऊसच्या बाहेर पडले. देशपांडे गाडी चालवत होते, कारण कायरा त्यांच्या बाजूला बसली होती. ऑफिसपासून काही दूर अंतरावर गाडी थांबून देशपांडे ऑफिसकडे पाहू लागले. माझं थोडंसं महत्त्वाचं काम आहे. मी पुढे जाऊन परत येतो थोड्या वेळानं. तू जा ऑफिसमध्ये, आणि कोणी काही विचारलं तर सांग की ते सरांच्या महत्त्वाच्या कामासाठी गेलेले आहेत. ठीक आहे सर, सांगते, असं म्हणून ती ऑफिसच्या दिशेनं चालू लागली. देशपांडे तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे निहाळून पाहू लागले. तिच्या लयबद्ध हलणाऱ्या पार्श्वभागावरती त्यांचं लक्ष खिळून राहिलं होतं. त्यांनी समोरच्या आरशामध्ये स्वतःला पाहिलं तर त्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळंच हास्य उमटल्याचं त्यांनाही जाणवलं. तर मग मित्रांनो, आता देशपांडे काय करणार कायरासोबत, आणि त्यांना जे पाहिजे ते कायरा देईल का? पाहूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.